श्री शंकर गीता अध्याय 14. महाराज पाहती मज रोखून, वंदन केले मी वाकून. महाराज रोखून पाहून, तसेच बसले पाहात. तीक्ष्ण डोळे मजला म्हणती, काय अडचणी तुझ्या पुढती. त्यांची तुझला कसली भीती, समर्थ मी आहेच. माझ्या लीला विलासांची माहिती, तुला हवी हुना होती. कोणत्या पूर्व घटना घडती, तुला हव्या होत्या ना. मग लीला विलासांचा डोंगर, ठेविला मी तुझ्या समोर. त्यातले कळस चमकदार, तेवढेच फक्त लिहावे. भारतीय महायुद्धात 18 अक्षौहिणी सैन्य असत. सर्वांच्या नुसत्या नावास न पुरत. 18 अध्याय केवळ. भगवंतांनी भगवद्गीता तरीही सांगितली या जगता. म्हणून सांगितली तुझ शंकर गीता 18 अध्याय म्हणून. हे हनुमंताचे शेपूट, याचा सापडणार नाही शेवट. म्हणून 18 अध्यायांचा तट बांधून आहे ठेविला. महाराजांच्या डोळ्यांचे बोल ऐकुनी मोलाचे, चकित होऊन वदलो साचे. जय जय प्रभो शंकर. अभ्यंकरांच्या स्वप्नात रोज त्यांच्या मातोश्री येत. ऐसे का रोज घडत, काळजी त्यांना लागली. पैठणला महाराजांनी अभ्यंकरांना घेतले बोलावणी. महाराज नदीत उभे राहुणी, अभ्यंकरांना म्हणाले, भाताचे पिंड करुणी सत्वर. वहा माझ्या पायावर, पिंड वाहताच चरणांवर. महाराज सांगू लागले, तुझी आई झाली रे मुक्त. तेव्हापासून अभ्यंकरांच्या स्वप्नात आईचे येणे बंद होत. महाराजांनी उद्धरले. दत्तात्रय गणेश अभ्यंकर यांच्या वडिलांपासून घरी महाराज येत असून, हे भजती महाराजा. हे 9 वर्षांचे असल्यापासून महाराजांच्या सहवासात असून महाराज यांना घेऊन फिरले अनेक ठिकाणी. रात्री अपरात्री महाराज येत, चहा खिचडी करण्या सांगत. भलतीच कामे करण्या लावत, करवूनही घेत ते. एकदा महाराज त्यांच्या घरात चादर पांघरून झोपत. जन्मल्या बाळासम लहान होत. अभ्यंकर झाले चकित. त्यांनी वडिलांना बोलावून म्हटले, अहो महाराज बाळ झाले. वडिलांनी पांघरून काढले, पूर्ववत दिसले महाराज. महाराज म्हणाले, माझे ऐका. मोठ्याचे लहान होता येईल का. प्रत्यक्ष पाहिले ते खोटे का. भांबावून गेले दोघेही. अभ्यंकर म्हणाले महाराजांना, आपले मूळ रूप मज दाखवा ना. महाराज म्हणाले अभ्यंकरांना, जरूर बेटा दाखवीन. समाधीनंतर काही वर्षांनी शुद्ध अष्टमीच्या दिनी रात्रीचे 2:30 वाजले असुनी मोठा चमत्कार झाला. एक भव्य तेजस्वी व्यक्ती प्रकटली अचानक समाधीवरती. 25 फूट उंच होती. पुरुष रूप मनोहर. महिन्याने पुन्हा अष्टमीसी 30ची उंची त्याच वेळेसी. समाधीवरती चटदिशी स्त्रीरूप प्रकटले सुंदर. चूल पेटविली त्या स्त्रीने, कढईत भाजले शेंगदाणे, तसेच तोंडात ओतले हाताने. अगदी गरम असताना ती स्त्री म्हणे, मी आदिशक्ती, दर्शन प्रसाद खाऊनी मी जाणार आहे येथुनी. आवाज स्पष्ट कणखर. समाधीवर पादुकांच्या उजव्या बाजूस गुप्त झाले पुरुषरूप. पादुकांच्या डाव्या बाजूस शक्ती अंतर्धान हो. अशीच एक अष्टमी असत. समाधी मठाच्या मंडपात एक भव्य रूप प्रकटत, तेजपुंज विशाळ. मारुती समोर मंडपात मांडी घालून ते बसत. तेथूनच ते पाय लांबवित समाधीवर ठेवले. बाबूराव, रुद्र आणि अभ्यंकर पाहत होते हा प्रकार. तेवढ्यात बाब्या ऐसा पुकार त्या पुरुषाने केल्याच. बाबूराव आवाज ओळखत. महाराज आपणास बाब्याच म्हणत. त्या पुरुषाने एका हातात धरले बाबूरावांना, लांबवून दुसऱ्या हातास धरले अभ्यंकरास. अभ्यंकराचा तो पुरुष म्हणू लागला जोरात, माझे मूळ रूप तुझला पाहावयाचे आहे ना. शब्द मी तुझ दिला होता ना, पाहून घेई आता ते. तो पुरुष तेथून निघाला, पादुकांच्या उजव्या बाजूस गेला. अल्लख ऐसा पुकार केला, अंतर्धान पावला. पुढे ती शक्ती प्रगटत पादुकांच्या डाव्या बाजूस जात. अल्लख ऐसे पुकारत गुप्त झाली तेथेच. अभ्यंकरांच्या मनात अगदी लख प्रकाश पडत. ओळखिले हेच महाराज असत. मूळ रूप दाखविले.
3 वर्षांनी समाधीनंतर अष्टमीस मठात समाधीवर प्रत्यक्ष महाराज निजलेवर पाय त्यांनी लांबविला. पाय एवढा लांबवीत वर हंडी टांगलेली असत, तिला पायाने हलवीत प्रत्यक्ष अभ्यंकर पाहात. अभ्यंकरांची मुलगी आजारी, प्रत्यक्ष महाराज प्रगटले घरी. टोपी चपला ठेवणी दुरी, संडासात गेले लघवीस. टोपी चपला अभ्यंकरांनी ठेविल्या पेटीत लपवणी. बराच वेळ झाला म्हणून संडास त्यांनी उघडला. महाराज तर गुप्त झाले. मग पेटीत सामान पाहिले, ते सामानही गुप्त झाले. घटना समाधीनंतरची. एकदा अभ्यंकरांच्या घरात मी त्यांच्याशी होतो बोलतो. त्यांच्या डोक्यावर मजला दिसत, 2 पाऊले तेजस्वी. अभ्यंकरांना मी म्हटले, महाराजांची चरण कमले, तुमच्या डोक्यावर भाग्य भले. अभ्यंकर वदले यावर, मी महाराजांसंगे खेळत, माझ्या डोक्यावर ते पाय ठेवत. नेहमीच ऐसे असे घडतं, त्याचाच परिणाम हा असतो. महाराज एकदा सांगती, शिष्याच्या मस्तकावरती गुरूंची ती पाऊले असती. गुरुप्रसाद असे हा. भस्मे आणि अभ्यंकर या दोघांच्या मस्तकावर महाराजांची पाऊले सुंदर मी आहेत पाहिली. अक्कलकोट स्वामी समर्थांचा घरी फोटो लाव असा महाराजांनी आदेश दिला अभ्यंकरांना एकदा. अभ्यंकर म्हणाले महाराजास, तुम्ही जेव्हा फोटो द्याल तेव्हाच मी तो लावणार, अन्यथा लावणार नाहीच. बेळगावच्या गंधे महाराजांना हगवण लागली, गुण येईना. गंधे म्हणे सर्वांना, आता उपाय एकच. महाराजांच्या समाधी मठात नेऊन सोडा मजप्रत. मग सांप्रत काय व्हावयाचे ते हो तेथ आले समाधी मठात. जणू अक्कलकोट स्वामी महाराज असे दिसत गंधे महाराज. त्यांची हगवण शुश्रूषा कामकाज अभ्यंकर होते करीत. नगरहून एक शेतकरी आला, तो अगदी दिसावयाला शंकर महाराजांसारखा भला. शेतकरी सांगू लागला, माझ्या भावाला मुलगा झाला, त्याने नवस होता केला. मुलगा झाल्यावर समाधीला दर्शनास येण्याचा. त्याप्रमाणे बैलगाडीतून भाऊ मुलाला घेऊन येता आहे मागाहून. पुढे दर्शना मी आलो. मी शेतकरी आल्यावर गंध्यांची हगवणी पळाली फार. तो शेतकरी आल्यावर गंध्यांची हगवण पळाली पार. बरे वाटू लागले फार, प्रकृती त्यांची सुधारली. शेतकरी अभ्यंकरास त्यांचा पूर्ववृत्तांत सांगत. अभ्यंकर अगदी थक्क होत, ठाऊक त्याला हे कसे. शेतकरी म्हणाला गंधे यांना सांगू नका कोणास, मी कोण आणखी खास. शेतकऱ्याने सांगितले, भाऊ येत नाही म्हणून. शेतकरी गेला निघून. गंधे अभ्यंकरांना बोलावून विचारती, कोण हा शेतकरी. हेच शंकर महाराज असत. ऐकता अभ्यंकर झाले चकित. गंधे अभ्यंकरांच्या घरी येत, डबा नैवेद्याचा घेतला. दोघे समाधी मठात येत, गंधे नैवेद्य दाखवित. अभ्यंकरांना एक फोटो देत अक्कलकोट स्वामींचा. गंधे म्हणाले अभ्यंकरांना, महाराजांनी सांगितले मजला, अक्कलकोट स्वामींचा फोटो तुझला द्यावा म्हणून दिला हा. अभ्यंकर फोटो असता पाहत, महाराज असताना जे घडतं संपूर्ण सारे आठवत. धन्यता त्यांना वाटली. आज अभ्यंकरांच्या स्ववास्तूत अक्कलकोट स्वामींचा फोटो असत. शंकर महाराजांचाही शोभत दिव्य फोटो मोहक. एकदा महाराज होते बसलेले, दर्शनास लोक जमलेले. एक हरिजन गृहस्थ तेथे आले, प्रसादाच्या आशेने. दर्शनास तर गर्दी असत, महाराज सर्वांस प्रसाद देत. हरिजन दूर उभा असत, चिंता प्रसाद मिळेल का. तेथूनच महाराजांनी आपुला हात लांब करुणी, हा घे प्रसाद असे म्हणून दिला प्रसाद हरिजना. पुढे काही वर्षांनी अगदी याच ठिकाणी महाराजांची समाधी होऊन कैक प्रसंग असेही. सयाजीराव गायकवाड त्यांना बडोद्यांच्या गादीवर महाराजांनी बसविले स्वकर. वैभवशाली थाटात बडोद्याच्या राजवाड्यात महाराजांचा पुतळा असत. अत्यंत प्रेक्षणीय शोभत भव्य फोटो तसाच. महाराज नेहमी हिमालयात मुद्दाम पहा जात असत. अनेक जण तेथे दिसत, समाधी घेऊन बसलेले. 4-5 हजार वर्षांपासून जिवंत समाधी घेऊन बसले आहे का कित्येक जण. दाढी जमिनीपर्यंत, कित्येकांच्या भुवयांचे केस जमिनीपर्यंत लांबत. अशांची दाढी महाराज हलवीत. पाहत समाधी खरी खोटी.
पुण्याच्या लकडी पुलावरती एक गृहस्थ येऊनी बसती. महाराज तेथे येती, गप्पा मारीत दोघेही. नियमाने दोघांच्या गप्पा होत. गृहस्थ महाराजांस विचारत, आपले नाव काय असतं, राहता कोठे आपण. शंकर महाराज माझे नाव, मी राहतो धनकवडी मठात. महाराज त्याला सांगत, ऐकून त्याने घेतले. पुढे 2 दिवसात महाराज आले नाहीत. चौकशी करण्यास गृहस्थ येत धनकवडी मठात. शंकर महाराज कोठे असत, बाबूराव रुद्र दाखवित. ही महाराजांची समाधी असत. गृहस्थ थक्क झाला. लकडी पुलावरती रोज नियमाने येतात हे महाराज, आले नाहीत काल आज, चौकशीत आलो म्हणून. रुद्र त्याला सांगत, समाधी घेऊन झाले 8 वर्ष होत. गृहस्थ झाले चकित, रुद्रही थक्क झाले. समाधी घेतल्यावर काही वर्षांनी एका भक्ताच्या लग्नास जाऊन कोठे सांभाळली महाराजांनी. फोटो काढला त्यात महाराजांचा मुहूर्त, अमावास्या हा असे ख्यात. हाच मुहूर्त ते सांगत, कोणत्याही कामास. महाराज हजामतीस बसत, हजामत होईपर्यंत केस येत पूर्ववत. किमया कैशी पहाही, नगरचे नवल महाराजांना. म्हणाले मज विष्णुपद दाखवाना. महाराज नदीत उभारून नवलेना विष्णुपद हा म्हणाले. पाण्यात सुवर्णपद दिसले, हात ठेवीत त्यावर नवले. हात सरकवीत बघू लागले, विष्णुपद किती लांबते. सुवर्ण विष्णुपद संपेना. आश्चर्य वाटे नवले यांना. मुकुट दिसला वर पाहताना, आकाशाला भिडलेला. अपूर्व अशा या घटनांनी दाखवून दिले महाराजांनी. स्पष्टपणे मी कोण असुनी, बोध मानावा असा हा. पुण्यास समाधी घेतल्या बऱ्याच वर्षानंतर. वाशिमचा जानू महार, मुलगा त्याचा हरवला. चोहीकडे शोध केला, परंतु पत्ताही न लागला. 3 महिन्यांनी मुलगा आला, हाती खाऊ घेऊन. विचारता कोठे होतास, मुलगा सांगे बापास. शंकर महाराज इथे येऊन घेऊन गेले मला ते. महाराजांच्या समवेत इतके दिवस होतो हिंडत. आज खाऊ देऊन हातात महाराजांनीच सोडले. शांताबाई पुणेकर, त्यांचे पती निर्वर्तल्यावर 20व्या दिवशी महाराज तर त्यांच्या घरी गेलेच. तुला विसावा देण्यासाठी आज आलो तुझ्या सदनी. सर्व व्यवस्थित होईल म्हणून महाराज गेले सांगून. 6 मुले शांताबाई, सांभाळ केला भावानी. आज मुलांचे सर्व व्यवस्थित असून समाधान शांताबाईस. नाशिकला काबुली बाबाकडे महाराजांचा मुक्काम त्यांच्याकडे. नागपूरचे ताजुद्दीन बाबाही आले महाराजांच्या दर्शना. महाराज ते जेव्हा झोपत तेव्हा ताजुद्दीन पहारा करीत. मुसलमानांना हे न खपत, अडथळा करावण्यास येत ते. जेव्हा मुसलमान तेथे येत तेव्हा ताजुद्दीन बाबाचा पहारा असत. मुसलमानांना ताजुद्दीन दिसत, साक्षात भगवान हनुमंत. मुसलमान घाबरून पळून जात. ज्यांच्या स्तव हनुमान पहारा करीत ते कोणा असावेत, बोल की घटना ही असे. प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रय वाडेकर दर्शनास गेले समाधीवर. महाराजांच्या दर्शनाची हुरहुर त्यांना होती लागली. दर्शन घेता समाधीतून जे 1111 प्रगटला ध्वनी. इंग्रजी भाषेतील ध्वनी ऐकून अर्थबोध होईना. अर्थबोध झाला समाधीवर. जे म्हणजे ज्ञानेश्वर. जे ज्ञानेश्वरांचे आद्याक्षर पुढे 1 4दा असतं. 1111 यात 1 अंक 4दा असतं. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय, ओवी पहिली, त्यातील त्या ओवीचे पहिले चरण, त्याचेच पहिले अक्षर म्हणजे ओम हे असतं. 4 1चा अर्थ हा. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर वाडेकरांना ओमचीच साधना मिळतं. तीच साधना इथेही प्रकटत. आनंद त्यांना झाला. अक्कलकोट स्वामी समर्थ, माणिक प्रभू शंकर महाराज, साईबाबा एकत्र फिरत. काही वर्षे चौघेही. 1928 साली पाकिस्तान होणार म्हणून सांगितले होते महाराजांनी. त्याप्रमाणे घडलेच. महाराज म्हणाले एकदा, कोणता पुढारी मरणार कसा, कुणावर झाडल्या जाणार गोळ्या, विषप्रयोग कुणावर, खून कोणाचा होणार, विमान पडून कोण मरणार, नावे दिनांक सांगत सविस्तर. त्याप्रमाणेच घडलेच.
त्या अनामिक पुढाऱ्यांची नावे या पवित्र ग्रंथात कशासी, म्हणून तो उल्लेख टाळला असूनी महाराज बोल चुक. इसवी सन 2000 साली माझ्या पठ्ठ्या शिवाजी दिल्लीच्या तख्तावर येणार असूनी महाराजांचे बोल हे पाहुनी महाराजांची चरणकमले भक्तीने मी वंदन केले. 14व्या अध्यायाचे संपले लिखाण या ठिकाणी. संतराज योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.